रामटेक विधानसभा क्षेत्र मागील काही वर्षापासून विकासाची वाट पाहत आहे। क्षेत्रात अनेक प्रश्न निर्माण झाल्याने जनसामान्य नागरिक चिंतेत आलाय। त्यामुळे या निवडणुकीत क्षेत्राला नवीन आमदार मिळावा अशा जागृत मतदातांकडून बोलले जात आहे। रामटेक मतदारसंघात 359 मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले। पुरुषांनी, तरुणांनी, तरुणींनी, महिलांनी, अपंग आणि वृद्धांनी मतदानाचा हक्क बजावल्याने रामटेक विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 71.80% मतदान झाले। निवडणूक शांत वातावरणात पार पडण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी प्रियेश महाजन यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाने जय्यत तयारी केली होती। विकासाची वाट पाहणाऱ्या रामटेक विधानसभा क्षेत्रात शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात औषधांची सुविधा नाही, मोठे हॉस्पिटल नाही, स्वच्छता नाही, शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बस उपलब्ध नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित, रस्ते, नाली, बांधकामाला भ्रष्टाचार, शासकीय कार्यालयात जनसामान्य नागरिकांचे काम होत नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, बेरोजगार तरुणांना रोजगार नाही, फुटपाथ दुकानदारांना स्थायी जागा नाही, अवैध धंदे, गुंडागर्दी आणि गुन्हेगारीवर अंकुश नाही, अशा अनेक ज्वलंत समस्या विधानसभा क्षेत्रात निर्माण झाल्या आहेत। उद्या शनिवारी सकाळी होणाऱ्या मतमोजणीनंतर 17 पैकी रामटेक विधानसभा मतदारसंघातील आमदार निश्चित होणार आहे। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल आणि अपक्ष उमेदवार राजेंद्र मुडक यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे बोलले जात आहे। आपल्या उमेदवारांचे समर्थक विजयाचा दावा करत आहेत। आशिष जयस्वाल गड कायम राखणार की राजेंद्र मुडक क्षेत्राचे आमदार होणार याकडे मतदारांचे लक्ष लागले। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता ऋषभ बावनकर, कन्हान।